टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव शहरातील भिक्खू चौकामध्ये मोटरसायकलवर ठेवलेला बॉम्ब ब्लास्ट झाला आणि त्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरातील जवळपास 6 लोकांचा मृत्यू झाला होता। नंतर त्याचबरोबर 100 पेक्षा अधिक लोक जखमी देखील झाले होते। त्या मृत्यू झालेल्या लोकांपैकी एका फरीदा शेख या मुलीचा देखील या ठिकाणी मृत्यू झाला होता। त्या पार्श्वभूमीवर फरीदा शेखच्या घरी आपण या ठिकाणी आता आलेलो आहोत। जवळपास 17 वर्ष उलटून गेले, परंतु कुठल्याही प्रकारचा न्यायालयाचा निवाडा आतापर्यंत झालेला नसल्याची नाराजी फरीम शेखच्या नातेवाईकांनी देखील करण्यात आली। या प्रकरणी खरा म्हणजे या धार्मिक मालेगाव शहरातील झालेल्या ब्लास्टचा खरा मितीतार्थ म्हणजे मालेगाव शहरातील ब्लास्टला कुठेतरी भगवा आतंकवाद या ठिकाणी देण्यात आला। या प्रकरणी भाजपाचे माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित निवृत्ती, मेजर रमेश उपाध्याय, अजय रहीकर, सुधाकर त्रिवेदी अशा अनेक हिंदू संघटनांशी संबंधित असलेले आरोपी या ठिकाणी यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्या संदर्भात उच्च न्यायालयामार्फत त्याची प्राथमिक चौकशी मालेगाव पोलीस, त्यानंतर ATS, NIA, CBI या पार्श्वभूमीवरती अनेक संस्थांमध्ये चौकशीच्या एजंटच्या मार्फत देण्यात आली। त्यानंतर भगवा आतंकवाद हा कुठेतरी शब्द उदयास आला, परंतु या खटल्याला जवळपास 17 वर्ष उलटून देखील अद्यापर्यंत खटल्याचा निकाल उच्च न्यायालयात राखीव ठेवण्यात आलेला। आपण ज्या मुलीच्या मृत्यू या ठिकाणी मालेगाव ब्लास्ट मध्ये झाला होता त्या मुलीच्या वडिलांशी आपण बातचीत करूयात। सर, नेमका आपका क्या घटना हुई थी उस दिन? 29/9/2008 में जब बच्ची वड़ा पाव लाने के लिए भिक्खू चौक में गई, उससे थोड़ी देर बाद ब्लास्ट हुआ। ब्लास्ट होने के बाद सब भगदड़ चालू हो गए, सब इधर उधर भाग रहे। घर वाली बोलने लगी अपनी बच्ची गई है, मतलब बड़ी आ जाएंगी क्या। थोड़ी देर के बाद आए लोग बोलने लगे लड़की भी है। और किसने मेरी घर वाली को एक लड़की को वहाँ ले गए, बोले नए फरहान हॉस्पिटल में। वहाँ जाकर वो देख के आई लड़की को, वो बोले अपनी बच्ची है। बोले मैं गया भी, मैं वहाँ पे पहुँचा तो बोले वाड़िया ले गए। वाड़िया में लेकर मेरे को देखा नहीं दिए। वाड़िया में आया, फिर उसके 2 दिन के बाद बॉडी मिली हमको बच्ची की। जवळपास या घटनेला 17 वर्ष उलटले। न्यायालयाने निकाल देखील आतापर्यंत राखीव ठेवण्यात येणार काही काळामध्ये निकाल यांना सजा भेटायला पाहिजे, कोर्ट यांना सजा द्यायला पाहिजे, हे आमची म्हणणं आहे। नक्कीच या प्रकरणामध्ये सर्वात जास्त अभ्यास आणि आरोपींच्या बाजूने किंवा या प्रकरणामध्ये साक्षीदार आणि या प्रकरणाचा पूर्णपणे हाताळणारे मौलाना कयूम आपल्या सोबत आहेत। मौलाना साहेब, आपण अनेक दिवसापासून या मालेगावच्या केसमध्ये संबंधित आरोपींच्या बाजूने किंवा न्यायालयाच्या बाबतीत चक्कर मारलेत, अभ्यास केला आणि संबंधित न्याय निवाड्यासाठी आपण कायम पुढे जायला। आता काय अपेक्षा आहे? 17 वर्षांतर निकाल लागणार आहे। हादसा तो हुआ है, भिक्खू चौक के अंदर बम ब्लास्ट तो हुआ है रमज़ान के महीने में 29 तारीख को। तो इसलिए उस सिलसिले में हेमंत करकरे जी ने जो मेहनत की है ATS के चीफ ने, और जो जद्दोजहद की है, उसके नतीजे में जो लैपटॉप और जो चीज़ें उन्होंने हासिल की है, उस सिलसिले में हमको ऐसी उम्मीद है कि उसकी दलील की बुनियाद पे आरोपियों को सज़ा होगी। क्या लग रहा है अभी इतने 17 साल गए, भगवा आतंकवाद ये जगह पे कहा गया, वो क्या निकाल आएगा ऐसा लगता है? तो हमको अदालत के ऊपर भरोसा है और अदालत जो है बारीकी से अब तक ये काम की है और वो जो है हर हाल में सजा उनको मिलेगी। नक्कीच मालेगाव मध्ये झालेल्या ब्लास्टच्या संदर्भातल्या आरोपींना शिक्षा व्हावी आणि झालेल्या मृत्युमुखी झालेल्या लोकांना न्याय मिळावा अशी अपेक्षा आजही मालेगावकर करत आहेत। मनोहर शेवाळे, TV9 मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।